काही ठिकाणी पुणेरी शब्दात नागरिकांना त्यांच्या चवीनुसार पदार्थ मिळणार नाहीत असं सांगितलं जातंय। गॅस नसल्यामुळे एका उपाहारगृहात कडक पाव, कडक भाकरी आणि थालीपीठ मिळणार नाही असा थेट बोर्ड लावण्यात आलाय। त्यामुळे खवय्यांचा मात्र हिरमोड झालाय। गॅस तुटवड्यामुळे नाशिकमधील मेस बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। विद्यार्थ्यांना मेसचं जेवण मिळत असल्यानं त्यांना आपल्या गावाची वाट धरावी लागली आहे। सध्या मेसमध्ये दिवसभरात 40 ते 50 जणांचं जेवण बनवलं जात आहे। 1977 पासून सेवेत असणारे नाशिकचे सुप्रसिद्ध पुरोहित थाळी हॉटेल आजपासून बंद झालंय। हॉटेल बंद असल्यानं नाशिककरांसह अगदी दिल्ली, मुंबईहून थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचाही हिरमोड होतोय। गॅस तुटवड्यासह इतर प्रश्नांवर मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चूल पेटवून आंदोलन करण्यात आलं। यावेळी चुलीवर चपाती भाजून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। बुलढाण्याच्या खामगावातील भारत पेट्रोलियमचा पंप अचानक बंद करण्यात आला। पंपासमोर बंदचे फलक लावण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकच्या मालेगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं गॅस एजन्सी समोर ग्राहकांकडून लांबच लांब रांगा लावल्या जात आहेत। शासनानं घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आखाती देशात युद्ध चालू असल्यामुळे सांगली जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। सर्वसामान्य व्यावसायिकांना याचा फटका बसतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालणारा चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय आता चुलीवर आलेला आहे। राम मंदिर परिसरातील खनबाग परिसरातील चायनीज सेंटरमध्ये थेट चुलीची मांडणी करून तिथं पदार्थ शिजवले जात आहेत। नागपूर शहरासह जिल्ह्यात गॅससाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळते। सकाळी 6 वाजल्यापासून अनेक नागरिक रांगेत उभे होते। गेल्या आठवड्यापेक्षा रांगा आता दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय। युद्धाचा फटका नाशिकमधल्या चहा व्यावसायिकांनाही बसलाय। कमर्शियल गॅस बंद करण्यात आल्यामुळे चहा व्यावसायिकांनी देखील आता लाकडं आणि कोळशाच्या साहाय्यानं शेगडीवरच चहा बनवायला सुरुवात केली आहे। युद्धाचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीवर झालाय। यापूर्वी आखाती देशांकडे जाणारे द्राक्षाचे शेकडो कंटेनर अडकले, त्यातच समुद्री वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी निर्यातीचं भाडं वाढवून युद्ध अधिभार लागू केलाय। तर आता द्राक्ष निर्यातीसाठी लागणाऱ्या पॅकिंग मटेरियलच्या दरात 15% वाढ झाली आहे। गडचिरोलीत प्रशासनाकडून 112 ठिकाणी छापेमारी करत 4 सिलेंडर जप्त करण्यात आले। प्रशासनाच्या पथकानं जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांची कसून तपासणी केली। यात सर्वाधिक 30 तपासण्या गडचिरोली तालुक्यात तर 22 तपासण्या धानोरा तालुक्यात करण्यात आल्या। गॅस टंचाईमुळे पुण्यातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटर बंद करण्यात आलं। कॅम्प परिसरातलं हे दुकान बंद करण्याची वेळ आली असून या संदर्भात सेंटरच्या मालकांना माहिती दिली आहे। युद्धाचा परिणाम चैत्रवारीवरही होणार आहे। गॅस टंचाईमुळे चैत्रवारीतील वारकरी संख्येवर परिणाम होऊ शकतो। चैत्रवारीबाबत प्रशासनानं बैठक घेऊन गॅस सिलेंडरचं नियोजन करण्यास सुरुवात केली। मात्र येणाऱ्या 4 ते 5 लाख भाविकांच्या दृष्टीनं चैत्रवारीवर गॅस टंचाईचं सावट अधिक गडद झालंय। रत्नागिरीत तब्बल 10 दिवसांनंतर गॅस एजन्सीला व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर मिळालेत। 8 मार्च नंतर पहिल्यांदा गॅस कंपनीकडून व्यावसायिक सिलेंडर पुरवण्यात आले। मात्र केवळ 24 व्यावसायिक सिलेंडर मिळाल्यानं ते महिनाभर कसे पुरवायचे हाही प्रश्न निर्माण झालाय। दरवर्षी रायगडच्या गोरेगाव, माणगाव, कोलाड भागातून कलिंगड मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होतात। मात्र यंदा आखाती युद्धामुळे शेतमालाची निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे इथला शेतकरी अडचणीत आलाय। फळं स्थानिक बाजारात 5 ते 7 रुपये किलोनं विकावी लागतायत। गॅस पुरवठ्यावर निर्बंध असल्यानं हॉटेल आणि रेस्टॉरंटची मोठी कोंडी झाली आहे। मुंबईतील 35% हॉटेल सध्या बंद आहेत। बुधवारपर्यंत हे प्रमाण 75% जाऊ शकतं असं आहार संघटनेनं सांगितलंय। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांवर पुरवठा विभागानं कडक कारवाई केली आहे। अचानक राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत विविध हॉटेल आणि आस्थापनांमधून तब्बल 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। अमरावतीत घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर मोठी कारवाई झाली आहे। दर्यापुरात 5 जणांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल झालाय। तहसीलदारांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलीस ठाण्यात FIR दाखल झाली आहे। कारवाई दरम्यान 7 सिलेंडर जप्त करण्यात आले। आखाती युद्धामुळे कॅन्टीनच्या इंडक्शन पर्वाला सुरुवात झाली। नागपूर विमानतळाच्या कॅन्टीनमध्ये कमर्शियल सिलेंडरचं स्थान आता विजेच्या इंडक्शन शेगडीनं घेतलंय। आता इथं भेट देणाऱ्या शौकीनांना काही पदार्थांना मात्र मुकावं लागणार आहे। कोल्हापूरमध्ये आखाती देशातील युद्धांमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर एका नवदाम्पत्याला चूल आणि शेणी गिफ्ट म्हणून देण्यात आली। कागलमधील वंदूर या गावातील तरुणाला मित्रमंडळींनी हे गिफ्ट दिले। गॅस संपला तर काळजी नको, ही चूल कामाला येईल असं मिश्किलपणे मित्रांनी दाम्पत्याला सांगितलंय। गॅस तुटवड्यावर विरोधक मीडियासमोर वायफळ बडबड करतात, त्यावर काय उपाय आहे हे विरोधकांनी सांगावं असं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय।